लग्न झालं की तू माहेरी, मग तू आहेस आणि मी आहे. मग बघ तुझी कशी पळता भुई थोडी करते ते. विठुरा, नेमकं तुझ्या मनात काय आहे रे? तुला असं वाटतंय का की सासूबाई मामी मला काही बोलू तरी माझं सासर सुटू नाही? हो ना, असंच वाटतंय ना तुला? कारण मला घरातून बाहेर काढलेला असताना तू नेमकं त्यावेळेस माणिकताईला पाठवलंस आणि माणिकताईमुळे का होईना मला घरात थांबून घेतलंस. हो ना, असंच आहे ना विठुरा? विठुरा, सासूबाई वंश माझा कितीही अपमान करू देत, मला उपाशी ठेवू देत, पण माझं सासर सुटलं नाही ना. मग बस. विठुरा, खरंच किती मोठं काम केलंस रे तू. मला तर काही आशाच दिसत नव्हती. साक्षात आहुंनी माझ्याकडे पाठ फिरवली, पण तू त्यातून ही अलगद वाट काढलीस. सखा आहेस तू माझा, खरंच सखा आहेस तू माझा. ही योजना आहे तुमची? अहो मग त्या सखूला बोलायला तरी शिकवा. वा, अहो हे काय बोलतेच किती. असं नाही हो, बोलायला म्हणजे तोंड उघडायला शिकवा. एक टोमणा मिळाला तर 10 टोमणे ऐकवण्याची शक्ती सुद्धा द्या ना. हे काय चाललंय हो? कुणीही येऊन तिचा अपमान करावा आणि तिने मुळमुळ रडत राहावं? जरा खणखणीत बोलू दे ना. सहन करायचं म्हणून किती सहन करायचं? हा, ती मामी किती किती टोचून बोलली, आणि त्याआधी ती यमी आणि काकू सुद्धा किती छळतायत तिला, आणि तेही तिची चूक नसताना. उलट ती पराक्रम करून आलेली असताना. छे, हे सगळं माझ्या सहन करण्या पलीकडे. अहो, मी दुष्टांचा निपात करणारी भगवती आहे हे विसरताय का? मी हे सगळं नाही सहन करू शकत. सखूला आता म्यानातून तलवार बाहेर काढावीच लागेल. हो, आणि तुम्ही आता काही केलं नाहीत ना तर मीच जाऊन त्या मामीला वठणीवर आणेन. हो, ठाऊक आहे मला. आता तुम्ही म्हणाल त्या मामीच्या पापांचा हंडा भरू दे, भरू दे, भरू दे. आणि तोवर माझी निरागस सखू अशीच सहन करत राहते. माझी सखू. नीट नीट जरा डोळे उघडे ठेवून काम कर. सगळं घर कसं स्वच्छ लख्ख दिसला पाहिजे, कारण इथे तालेवार श्रीमंत सुभेदार येणार आहेत. तुझ्या बापासारखा कोणीतरी भुक्कड कीर्तनकार येणार नाहीये. सुभेदार आहेत ते, सुभेदार. त्यामुळे त्यांच्या समोर आपली पद प्रतिष्ठा राहिली पाहिजे, कळलं? हो. आणि सगळी कामं झाली की मुकाट्यानं आत तुझ्या धुरकट खोलीत जाऊन बसायचं. खबरदार तुझं काळं तोंड घेऊन इथे आलीस तर. अगं काय ग यमुने, कशीही असली तरी सखू या घरची ज्येष्ठ सून आहे. तिच्या मानाप्रमाणेच तिला काम द्यायला नको का? बरं का सखू, तू ना पाहुण्यांचं म्हणजे सुभेदारांचं स्वागत करायचं. रमाई, म्हणजे तू हिला औक्षण करायला सांगणार आहेस की काय? नाही ग, हिला त्यांचे पाय धुवायचे. समजलं ना? सखू एक काम कर, घंगाळवर पाणी ना बाहेर पायऱ्यांवर नेऊन ठेव. आटपा लवकर, सुभेदार कुटुंबीय येतच असतील.
रमाई, हिचं रडकं तोंड बघून सुभेदारांना अपशकून नको वाटायला. अगो उलट इडापिडा टळली असं वाटेल. आणि आता हे आणखी काही दिवस ग. एकदा का माणिक या घरात आली की त्या सखूचं गाठोडं बांधून तिची रवानगी पक्की. या ना या मंडळी या या. अगं सुभेदार आलेले दिसत नाहीयेत का तुला? तर थोबाड बघत बसू नको. पायावर पाणी कोण घालणार? स्वागत करण्याची ही कुठली बाई पद्धत? शुभ कार्यासाठी आलोय ना, मग हे अशुभ तोंड समोर ठेवलंय. नाही तर काय. अहो अंबिका वहिनी, माणिकने स्वतः सखूला इथे थांबून घेतलंय. आम्ही तर थेट तिला हाकललंच होतं इथनं. काय माणिक? हो आई, खरंय. मीच थांबवलं सखूला. माझ्यासाठी पटीक नको का? आणि दृष्ट लागू नये म्हणून काळी बावली लावतात ना, सखूला तशीच समजा. असं नाही हो, नुसता समजा काय. काळी बाहुली आहे तर काळी दिसायला पण हवी ना. आता अगदी साजरं दिसतंय ध्यान. रमाई, माणिक हुशारच आहे नाही? हो ग हो. काळी बाहुली म्हटलं म्हणून काम करायचं नाही असं नाही. हा हाल जरा. खुळ्यासारखी बघत काय बसलीस? मेली बघत बसली ना का नुसती बघतच असते? पाय धुवायचेत ना त्यांचे, मग धुव ना. या ना सुभेदार, या पुढे या. या वहिनी या. पाय धुतलेस, आता पुसायला काय आई येणार आहे? अगं ये वेंधळे मुली, आता पाय धुतले तर पाय पुसायला पंचा नको का ठेवायला? नाही ठेवलास ना? सांग का मी निर्बुद्ध वेंधळी आहेस अगदी? आता पदरानेच पाय पुसायचे दोघांचेही. यमुने, तू यांना आत घेऊन जा. हा मी माणिकला घेऊन येते.
हो या ना, या, या. चल. अगं बाई, म्हणजे पट्टराणीचा पाय शेणात पडला का? घाबरू नकोस हा सखू, हिचा पाय स्वच्छ धुवून दे. ये ना बाळा, ये पुढे ये. ए तुला कळत नाही का ग, पायाला लागलेलं शेण असं कसं निघेल? जरा चोळ ना पाय. बाई बाई, किती प्रेमाने हाताळते शेणाला. अगदी ते शेणातल्या किड्यांची बहीण वाटते. ते नाही का, घाणेरड्या शेणात सुद्धा आनंदात राहतात. घाणेरडं नाही माणिक, ते पवित्र. गाईचं शेण पवित्र असतं. गाईचं शेण म्हणजे होम आहे. आपण होम हवलात घर सारवण्यात तेच वापरतो ना. घाणेरडं नाही, उलट घाणेरडा अस्वच्छ गोष्टी ते स्वच्छ करतं. ते सकाळ आधीपेक्षा किती स्वच्छ झालेत. माझ्यावर उलटवतेस का ग तू? मला हरवलेस असं समजू नको. ज्याचा बदला मी नक्की घेईन. तुला कायम माझ्या पायाशी ठेवेल बघ. जाऊ दे जाऊ दे. अगं तू कशाला उगाच तिच्या तोंडी लागतेस माणिक? छान गोष्टीसाठी आलेस ना, उगाच ना स्वतःचा आनंद बिघडवू नकोस. हा, छानशी हस बघू. आता तुझ्या सोन्याच्या पावलांनी आज ये, ये ग ये. ये ना, ये ये. ए सखू, अय्यो, या गर्विष्ठ मुलीच्या 2 द्यायला पाहिजे तो मुस्काटात म्हणतो मी. अय्यो, काय हो, किती हा अपमान, किती हा अन्याय. मला उघड्या डोळ्यांनी बघवत नाही हो. का सहन करता हो तुम्ही हे? किती हा अपमान. अयो, ही काय पद्धत असते का हो वागण्याची? मी काय म्हणतो, तुमचा देव तुमचं सगळं ऐकतो ना हो. तुमच्या विठुरायाला सांगून या सुभेदारांच्या माणिकला जाऊन भस्म करून टाका की हो. नाही नाही दामू मामा, मी कोणाचंच वाईट चिंतत नाही. ज्याच्या त्याच्या कर्माची त्यांना फळं मिळत असतात. फक्त म्हणजे ते माझ्या बुद्धी राहायला का सांगू? आभाळाच्या डोळ्यांनी सगळं बघतो. ही सखू बाहेर काय करते? टवळी लगेच तोंड धुवायला जाईल. ते होता कामा नये. आहोंनी ती काळी बाहुली ते ध्यान बघितलंच पाहिजे. तिला इथेच बोलवायला पाहिजे काहीतरी करू. अगं माणिक, चिवडा घे ना. अगं हो, घे ना घे. अगं बाई, चिवडा सांडला. अगं असू दे, तू तू कशाला उचलतेस? अहो, दासी नाहीयेत का तुमच्याकडे? आहे ना. अगे सखू, ए सखू, लवकर यात, पटकन धावत ये. आले सासूबाई. आहा, काय दिसते हो काळ तोंडी.
अशीच रडत राहा आयुष्यभर म्हणतो मी. यातच तुला तुझं सुख शोधावं लागेल हो. काय झालं सासूबाई, बोलवलात? ही बघा, चकित हरणीसारखी भिरभिर बघत बसलीये. बाई ग, मंदबुद्धी अगदी. लाजच आणते अगदी. अगं खाली बघ तरी. सखू, अगं चिवडा सांडलाय ते दिसत नाही का तुला? दिसतोय ना की काळा रंग डोळ्यात गेला आणि दिसेन असं झालंय तुला? चिवडा सांडलाय का? अगं मग उचल ना, बघत काय बसलीयस, लवकर. बरं, आता आपण साखरपुड्याबद्दल सविस्तर बोलून घेऊया. नक्कीच, आजच्याच बैठकीत सगळं पूर्ण करून टाकूया. ए हळूबाई, झालं का? आज जा आणि छान केशर दूध घेऊन ये सर्वांसाठी. तिथे सांडलवण करू नकोस हा. जा. अरे जावई बापू आले. या 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 या. काय हे? कुणी हे शिमग्याचं सोंग केलंय आणि तुम्ही सगळे असे शांतपणे बघताय काय? कुणीच तोंड धुवायला सांगितलं नाही हिला? तुम्हीच केलंय हे? अरे दिगू, सकूचा स्वभाव तुला ठाऊक नाही का? म्हणाली माझीच दृष्ट लागायची आहोंच्या नव्या संसाराला, म्हणून तिनेच आपलं तोंड काळं करून घेतलं. काय हे सखू? कसला हा आचरटपणा ग? या खुळसट कल्पना तुझ्या डोक्यात येतातच कशा? जा, जाऊन आधी तोंड धुवून ये. जा. हो ना, मलाही हेच वाटलं. नाहीतर बोलणी आमच्या लग्नाची आणि सखूताईच्या काळ्या तोंडामुळे सगळे बघतील सखूताईलाच. याला काय अर्थ आहे? जावई बापू या ना, बसा बसा बसा. भाऊजी, हो हो, बस रे बस. बसा. बरं, मी काय म्हणू होतो? आपला साखरपुडा हा आमच्या इतमामाला शोभेल असा दिमाखात व्हायला हवा. हा? होईल ना, अगदी दिमाखातच होईल. पण माझी एक अट आहे. काय आहे वहिनी, सगळे एवढे छळतात ते, त्याचं त्यांना काहीच वाटत नाहीये. अहो वहिनी, तुम्ही या घरच्या सून आहात, हे ते कसं काय विसरू शकतात? पास झाला आता वहिनी, तुम्ही ना आता अजिबात सण करू नका. सरळ निघून जा. माहेरी कोणी नसेल तर आपल्या आई आप्पांकडे पंढरपूरला जा, पण असं आपण सहन करत तिथे थांबू नका हो. रोजी हेच माझं घर, मी कुठे जाऊ? मी
विठुरायाच्या समोर लग्न करून या घरात आले. आता मी जगणार पडणार ते इथेच. त्याचे जे विठुराया करेल तेच होईल. जे होईल ते म्हणजे तुम्ही उघड्या डोळ्यांनी दादाचा साखरपुडा बघणार. मावशी आता साखरपुडाच होतोय ना, लग्नाला अजून वेळ आहे. तोपर्यंत माझं विठुराया काहीतरी वाट काढेल. आवडचं मन पडले किंवा सासूबाईला माझं चाकूनपणा पटेल. तो काही करू शकतो, फक्त दृढ विश्वास हवा. माझा सखा मला कधीच एकटा टाकत नाही, नेहमी माझी साथ देतो. आणि तो पाठीशी असताना एक का काळजी करू, काय घर सोडून जाऊ. वहिनी, तुम्ही खूप खूप तो राहतो, आपल्या घरातल्या सगळ्यांपेक्षा मोठ्या. मी महामाया अटी घालते. अशानं लग्न मोडेल आणि सोनं जाईल हातातून. अहो घाबरू नका, माझी अगदी गोड आणि साधी अट आहे. कसं आहे ना, मला कल्पना आहे की साखरपुडा रीतीप्रमाणे मुलीच्या घरीच होतो. पण काय आहे ना, आमच्या घरी बाबाजींचं आसन आहे, त्यांचा मान राखलाच गेला पाहिजे. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की साखरपुडा इथेच आमच्याच घरी व्हावा. अहो मनोरमा वहिनी, काय म्हणताय तुम्ही? या साखरपुड्यासाठी अख्खा वाडा सजवलाय. हो, फुलांच्या माळा, सनई, चौघडे, मांडव टाकून झालाय. आता ही सगळी तयारी वाया नाही का जाणार? त्यात तुमची अट म्हणजे बर, काही हरकत नाही. तुमच्या बाबाजींबद्दलच्या भावनांचा आम्ही आदर करतो. तुम्ही म्हणाल तसं. साखरपुडा आपल्या घरी होऊ देत आणि दुसऱ्या दिवशी लग्न आमच्या वाड्यावरती होऊ देत. मांडव तयारच आहे. बर. दुसऱ्या दिवशी माणिक आणि दिगंबररावांचं लग्नाचा बार जोरदार उडवून देऊ वाड्यावर. आता साखरपुडाच होतोय ना, लग्नाला अजून वेळ आहे. लग्नाला अजून वेळ आहे. तोपर्यंत माझं विठुराया काहीतरी वाट काढेल, काहीतरी वाट काढेल. दुसऱ्या दिवशी माणिक आणि दिगंबररावांचं लग्नाचा बार जोरदार उडवून देऊ वाड्यावर. लग्नाला अजून वेळ आहे. लग्नाचा बार जोरदार उडवून देऊ वाड्यावर. लग्नाला अजून वेळ आहे. लग्नाचा बार जोरदार उडवून देऊ वाड्यावर.